नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्वशांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक, अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदस्सी धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक आणि उपासक उपासिका यांच्या प्रती सुद्धा मंगलाची कामना करतो। आज ज्येष्ठ पौर्णिमा, जिला पालीमध्ये जेष्ठ मासो म्हणतात, या ज्येष्ठ पौर्णिमेचं एक विशेष महत्त्व आहे। मी नेहमी सांगत असतो की बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे, त्या पलीकडे आपले कुठलेही सण नाही। कुठलेही ब्राह्मणी हिंदू सण या भारतातील ख्रिश्चन लोक साजरे करत नाही। कुठलेही हिंदू ब्राह्मणी सण या भारतातील जगातील मुस्लिम लोक साजरे करत नाही, तर बौद्धांनी ते का करावे? बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे, त्या पलीकडे आपले इतर कुठलेही सण नाही। या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा बुद्धाच्या जीवनाशी संबंधित आहे, निगडित आहे। आणि या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनाशी काही इतिहास सुद्धा दडलेला आहे। या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला जे उपोसत वारितशील, उपोसत बौद्ध धम्मामध्ये उपवास नसतो, उपोसत असतं। उपवास हा कुठल्या तरी देवाच्या, देवीच्या, बुवाच्या, बाबाच्या, महाराजांच्या नावाने एक नवस म्हणून केला जात असतो। आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की पौर्णिमेचा उपवास नसतो। बौद्ध धर्मामध्ये उपवास नावाचा शब्दच नाही, उपोसत आहे। आणि उपोसत म्हणजे 8 शील ग्रहण करून पौर्णिमा साजरी करणं। आणि म्हणून संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला सर्व कुटुंबासहित तेथील बौद्ध उपासक उपासिका रात्रभर महापरित्राण पाठ करतात, सुत्ताचं पठण करतात, उपोसत अष्टशिलाचं पालन करत असतात आणि ते बुद्ध विहारामध्ये कुटुंबासहित पौर्णिमेला जात असतात। ज्या भारतामध्ये बुद्धाचा सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली, ज्या बुद्धाने 45 वर्षावास आणि 45 वर्ष बुद्ध धम्माचा प्रचार ज्या भारतात केला, त्या भारतामध्ये पौर्णिमेला तितकंसं महत्त्व आपण धम्म दीक्षेच्या नंतरही देत नाही। आपण साधं पौर्णिमेलाही कुटुंबासहित बुद्ध विहारात जाऊ शकत नाही। सांगायचं तात्पर्य हे आहे की जे काही बौद्ध राष्ट्र आहे, जपान, चायना, थायलंड, श्रीलंका, या बौद्ध राष्ट्रांमध्ये 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला सरकारी सुट्टी असते, परंतु भारतामध्ये मात्र 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला सरकारी सुट्टी नसते, परंतु मात्र हिंदू ब्राह्मणी सणाच्या दिवशी मात्र सुट्टी असते। आणि म्हणून आज ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं म्हणून मी नेहमी सांगत असतो की बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
23 जून 1950ला बाबासाहेब दिल्लीच्या भाषणामध्ये असं म्हणतात की पौर्णिमेच्या प्रशांत वातावरणात माणसाला आपल्या कार्याचे सिंहावलोकन गांभीर्याने आणि शांततेने करण्याची संधी उपलब्ध होते, हेच पौर्णिमेचे महत्व वैशिष्ट्य होय असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि म्हणून पौर्णिमा आपल्या जीवनामध्ये या पौर्णिमेला आपण विशेष महत्व दिलं पाहिजे. तर ही ज्येष्ठ मासो पौर्णिमा, या ज्येष्ठ मास पौर्णिमेचं सुद्धा एक बौद्ध धर्मामध्ये विशेष महत्व आहे. तर आज बौद्ध धर्माचं जे आज या ज्येष्ठ पौर्णिमेला हिंदू संप्रदायांमध्ये ज्याला प्राचीन काळामध्ये वैदिक धर्म किंवा वैदिक पंथ म्हणून किंवा नंतर ब्राह्मण पंथ म्हणून आजचं आधुनिक नाव म्हणजेच हिंदू धर्म आहे. वास्तविक तो पाहता वैदिक ब्राह्मण धर्म आहे. तर आज हिंदू धर्मामध्ये हा दिवस वटपौर्णिमा किंवा वटवृक्षाची पूजा या दिवसाला केली जाते. या वटपौर्णिमेचं एक महत्व हिंदू धर्मामध्ये सुद्धा आहे आणि ते वटपौर्णिमा ते साजरे करतात. वडाच्या झाडाची खास करून स्त्रिया भगिनी हळदी कुंकू लावतात, वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात आणि वडाच्या झाडाला पांढरे सूत्र सुद्धा ते गुंडाळत असतात, प्रदक्षिणा वगैरे करत असतात. तर आज आपण बौद्ध धर्मामध्ये आपण जर बघितलं तर बौद्ध धर्मामध्ये सुद्धा वृक्षांचं झाडांचं खूप महत्व भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. भगवान बुद्धाने कोणत्याही वृक्षांमध्ये कोणत्याही झाडामध्ये कधीही भेदभाव केलेला नाही. बुद्धांच्या समान दृष्टिकोनात त्यांनी सर्वच बोधिवृक्ष म्हणजे जेवढी काही वृक्ष आहेत, झाडे आहेत, तर या झाडाविषयी वृक्षांविषयी बुद्धाने कधीही भेदभाव केला नाही. या झाडामध्ये भेदभाव किंवा त्या झाडाला जवळीकता असं बुद्धानं कधीही केलं नाही. परंतु आपण पाहिलेलं आहे की या भारतामध्ये ब्राह्मणी प्रतिक्रांतीच्या नंतर आजही पिंपळाच्या झाडाचा बोधिवृक्षाचा राग केला जातो, द्वेष केला जातो. ते पिंपळाचं झाड मुंज आहे, अपशकुन आहे, त्या पिंपळाच्या झाडावर भूत राहते. परंतु बुद्धाने त्या बोधिवृक्षाला म्हणजे पिंपळ वृक्षाला आपण एक प्रकारे बुद्ध रूपच मानतो, बोधी राजा मानत असतो. तर बुद्धाने मात्र आपल्या आयुष्यामध्ये कधीही वृक्षांमध्ये कुठल्याही झाडांमध्ये भेदभाव केला नाही. म्हणूनच तर तथागत भगवान बुद्धाने आपल्या पंचशिलामध्ये जे पहिलं शील सांगितलं आहे, पाणाती पाता वेरमणी, म्हणजे कुठल्याही प्राणी मात्रांचीच नाही, कुठल्याही मनुष्य मात्रांचीच नाही, तर तथागत भगवान बुद्धाने कुठल्याही झाडांची हत्या सुद्धा करू नये. विनय पिटकामध्ये तर हेही सांगितलं आहे भिक्खू लोकांना की भिक्खूंनो, आपण कुठल्याही गवतावर उभ्याने लघवी करू नका, कुठल्याही झाडाची पानं तोडू नका, फळं तोडू नका. इतका सुंदर म्हणजे भगवान बुद्धांच्या या पंचशिलातलं प्रथमशील झाडांची आज कत्तल केली नसती तर आज तापमानाचा उष्णतेचा पारा इतका वाढला नसता. इतकं झाडाचं महत्व भगवान बुद्धाने पंचशिलातल्या पहिल्या शिलामध्येच प्रतिपादित केलेलं आहे. म्हणून बुद्धाने कधीही आपण लक्षात घेतलं पाहिजे की बुद्धाने कधीही वृक्षांमध्ये झाडांमध्ये कधीही भेदभाव केलेला नाही आहे. आणि म्हणून बुद्धाच्या जीवनामध्ये झाडांचं, वनांचं, जंगलांचं किती महत्व आहे हे आपण पाहतो. बुद्धांचा कितीतरी जे आयुष्य आहे ते वनामध्ये जंगलामध्येच गेलेलं आहे. बुद्धाचा वनाचा, पर्वताचा, नदीशी खूप बुद्धाचा संबंध आलेला आहे. आपण बुद्धाच्या जन्मापासूनच जर आपण जर बघितलं संपूर्ण बुद्धाच्या जीवनामध्ये जो काही घटनाक्रम बघतो की बुद्धाचं जे आपण पाहतो की बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनीच्या वनामध्ये झाला, म्हणजे शाल वृक्षाखाली झाला, म्हणजे तेही एक लुंबिनी वन होतं. बुद्धाने 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली, ते सुद्धा एक बोधगया परिसरातील उर्वेला वन होतं. वेला म्हणजे काय तर बेलाच्या झाडाचे वन म्हणजे ते उर्वेला होतं. तर इथे सुद्धा उर्वेला आहे. सिद्धार्थ गौतमाने जेव्हा ते सम्यक संबुद्ध झाले तर ते
मृगदाय वनामध्ये सारनाथला त्यांनी आपलं प्रथम धम्मचक्र प्रवर्तन केलं. नंतर आपण पाहिलं आहे की सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध झाल्याच्या नंतर 7 वर्षानंतर फाल्गुन पौर्णिमेला कपिल वस्तूला ते येत असतात 20,000 भिक्खू संघासहित, अर्हत भिक्खू संघासहित. तर त्यावेळी ते कपिल वस्तूच्या निग्रोध वनामध्ये म्हणजे वडाच्या वनामध्ये ते मुक्काम करत असतात, त्या ठिकाणी थांबत असतात. आणि तिसरी गोष्ट जे सुदत्त अनाथ पिंडक त्यांना जे दान करत असते श्रावस्तीचं, ते अत्यंत महत्वाचं जेतवन, जिथे भगवान बुद्धांनी आपल्या आयुष्यातील 25 वर्षावास एकट्या जेतवनामध्ये केलेले आहे. तर ते वनाचा आणि जंगलाचा आणि वृक्षाचा बुद्धाशी किती संबंध आहे, भिक्खू संघाशी किती संबंध आहे, हे मी सांगत आहो. आपल्याला माहित आहे की बुद्धाला आम्रपालीचा जन्म आंब्याच्या झाडाखाली झाला, म्हणून तिला आम्रपाली म्हणतात. आणि या आम्रपालीने वैशालीला, बुद्धाला, भिक्खू संघाला आम्रवन दान केलं होतं. जीवकाने सुद्धा राजगृहाला बुद्धाला आम्रवन दान केलं होतं. चुंदलोहाराने सुद्धा बुद्धाला पावा येथील आम्रवन दान केलं होतं. आणि तथागत भगवान बुद्ध जेव्हा साकेत अयोध्या नगरीमध्ये येतात, तेव्हा ते अंजन वनामध्ये अंजन नावाचा एक सावकार बुद्धाला ते दान करत असतात. आणि अंजन वनामध्ये साकेत अयोध्याला बुद्ध सद्धम्माची देसना देत असतात. भगवान बुद्धांनी आपला शेवटचा वर्षावास वैशाली येथील महावनामध्ये केलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी वनात जरी झाला तरी तो सालवनात शाल वृक्षाखाली झाला आहे. आणि आपल्याला हेही माहित आहे की जे बुद्धांच्याच काळामध्ये पिप्पली वन होतं मौर्यांचं. म्हणजे पिप्पली वन म्हणजे काय, पिंपळाच्या झाडाचं वन, किंवा जसं भेसकला वन असेल बुद्धाच्या काळामध्ये, किंवा खदीर वन असेल. आणि आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मिलिंद कॉलेजच्या ठिकाणी नागसेन वनाची निर्मिती केलेली होती. आणि म्हणून आपण बौद्ध धर्मामध्ये वृक्षांचे, झाडांचे किती महत्व आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया. तर बुद्धाच्या जीवनामध्ये सर्वप्रथम ज्या झाडाचे, वृक्षाचे महत्व आहे, ज्याचं पूजनही बौद्ध जगतामध्ये केलं जातं. आणि ते शाल वृक्ष, सम्राट अशोकांनी त्या शाल वृक्षाचं शिल्प आपल्या 84,000 स्तूपांवर सुद्धा कोरलेलं होतं. तर बुद्धाच्या जीवनाशी जे अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे साल वृक्ष. त्याला संस्कृत भाषेमध्ये आपण शाल म्हणतो, पण पाली भाषेमध्ये त्याला साल म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला शोरिया म्हणतात. आणि हे शाल वृक्षाचं इतकं महत्व आहे की आपण महामाया देवीला जेव्हा स्वप्न पडते बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये, की जे 4 व्यक्ती येतात आणि महामाया देवीचा स्वप्नामध्ये तिचा पलंग उचलून घेऊन जातात, मान सरोवरा काठी ठेवतात. आणि जो पलंग महामाया देवीचा स्वप्नामध्ये उचलतात, तर तो पलंग, तर ते चतुर्दिक्पाल महामायेचा स्वप्नामध्ये तो पलंग शाल वृक्षाखाली ठेवत असतात. तर हे बुद्धा म्हणजे महामायेच्या स्वप्नाशी सुद्धा शाल वृक्षाचा संबंध आहे. आणि आपल्याला माहित आहे की बोधिसत्व सिद्धार्थ सुकीती गौतमाचा जन्म सुद्धा लुंबिनीच्या, म्हणजे ते नेपाळमध्ये नाही, नेपाळ नावाचा देशच नव्हता तेव्हा बुद्धाच्या वेळी, जम्बूद्वीपातील लुंबिनी वनामध्ये शाल वृक्षाखाली उभ्यानेच त्या शाल वृक्षाखाली बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. पूर्व दिशेला ते फांदी पकडलेली होती महामाया देवीने. आणि तिथेच त्या झाडाला, त्या फांदीला पकडूनच त्या शाल वृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाचा जन्म झालेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की बोधिसत्व बुद्धांच्या आईचं एक नाव सालभंजिका सुद्धा आहे. हे सालभंजिका शिल्प आपल्याला सांचीच्या स्तूपावर एक महिला, एक स्त्री झाडाच्या फांदीला पकडून जे शिल्प दाखवलं जातं, सालभंजिका नावाचं एक शिल्प असतं, ते तुम्हाला अजिंठा वेरूळच्या लेण्यामध्ये सुद्धा दिसतं. तर ते बुद्धांच्याच आईचं शिल्प आहे. बुद्धांच्या आईला महामाया देवीलाच सालभंजिका म्हणून सांगितलं जातं. आणि ती सालभंजिका म्हणजेच दुसरी तिसरी कोणती नसून महामाया आहे. आपल्याला माहित आहे जीवकाच्या आईचं नाव सुद्धा सालवती होतं. आणि तथागत सम्यक संबुद्धाचं महापरिनिर्वाण कुशीनगरच्या
दोन्ही साल वृक्षाच्या मधोमध झालेला आहे. साल वृक्षाखालीच जन्म आणि साल वृक्षाखालीच महापरिनिर्वाण बुद्धाचं होत असतं. म्हणून शाल वृक्षाचं बौद्ध धम्मामध्ये एक विशेष महत्व आहे. म्हणून भगवान बुद्धांनी सालवाटिका म्हणा किंवा सालवनामध्ये अनेकदा आपल्या सद्धम्माचा उपदेश केलेला आहे. आणि म्हणून आजही आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये, अमरावती वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर सालबर्डी नावाचं ठिकाण आहे. तर सालबर्डी म्हणजे काय, जो बरड साल वृक्षांनी वेढलेला आहे. म्हणून त्या सालबर्डीला सालबर्डी बुद्ध लेण्या सुद्धा आहे. सालबर्डी बुद्ध लेण्या, तर ते साल वृक्षावरूनच ते सालबर्डी नाव पडलेलं आहे. आजही छत्तीसगड, मध्य प्रदेशामध्ये मूल निवासी नागवंशी आदिवासी बांधव शाल वृक्षाची पूजा करतात. आणि ही शाल वृक्षाची पूजा म्हणजे बुद्धाच्या आईच्या म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचं प्रतीक आहे साल वृक्ष. तर आजही आदिवासी बांधव, ते सरना धर्म पाळणारे आजही आदिवासी बांधव, मूलनिवासी बांधव साल वृक्षाची पूजा करतात, खास करून छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड राज्यामध्ये. तर ही साल वृक्षाचं एक विशेष महत्व बौद्ध धर्मामध्ये आहे. शाल वृक्ष हे बुद्धाच्या जन्माशी संबंधित आहे. आणि म्हणून शाल वृक्षाचं शिल्प सम्राट अशोकाने 84,000 स्तूपांवर कोरलेलं होतं. या शाल वृक्षाचं एक महत्व म्हणजे शाल वृक्ष यांच्यामध्ये एक औषधी गुण सुद्धा आहे. औषधी गुणधर्म म्हणून सुद्धा साल वृक्षाचं एक विशेष महत्व आहे. आपल्याला माहित आहे की बोधिसत्व सिद्धार्थ गौतम आपल्या शेतावर जायचे 8-9 वर्षाचे असताना. तर आपल्याला माहित आहे सिद्धार्थ गौतम जांभळाच्या झाडाखाली त्यांनी प्रथम ध्यान लावले होते. राजहंस पक्षी, त्यांच्या जखमी झालेला, बाण लागलेला हंस पक्षी, ते जांभळाच्या झाडाखाली प्रथम ध्यान करत असतानाच तो फडफडत पडलेला होता. तर सिद्धार्थ गौतमाचे आणि जांभळाच्या झाडाचे विशेष महत्व बौद्ध धर्मामध्ये आहे. म्हणून या प्राचीन भारताचं नाव जम्बूद्वीप होतं. जम्बू म्हणजे काय, तर जांभळाच्या झाडांनी वेढलेला हा प्रदेश म्हणजे जम्बूद्वीप. आजही काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर आहे. जम्मू म्हणजे काय, तर जम्बू होत असते. जम्बू या शब्दाचाच अर्थ जम्मू झालेला आहे किंवा आपण ते जम्मू काश्मीर असं म्हणत असतो. तर हे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाच्या प्रथम ध्यानाचं जे वृक्ष आहे, झाड आहे, ते म्हणजे जांभूळ वृक्ष. आजही जांभूळ, आंब्याच्या झाडाची पानं, जांभळाच्या झाडाची पानं, केळीच्या झाडाची पानं, पिंपळाच्या झाडाची पानं आजही श्रीलंकेमधील बौद्ध उपासक उपासिका बुद्ध पूजेमध्ये ते ठेवत असतात. तर हे बौद्ध धर्मामध्ये. आणि दुसरी म्हणजे सिद्धार्थ गौतमाने वडाच्या झाडाचं म्हणजे उर्वेला वन, वेला म्हणजे काय, तर बेलाच्या झाडामध्ये त्यांनी 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली. त्यांना काहीही प्राप्त झालं नाही. तर हे उर्वेला वन आहे. आणि आपल्याला माहित आहे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमानं जे 40 दिवसाचं अधिष्ठान मांडलेलं होतं, निरंजना नदीच्या काठी सत्याचा सम्यक संबोधी प्राप्त करण्याकरता, सत्याचा मार्ग शोधण्याकरता त्यांनी 40 दिवसाचं अधिष्ठान वज्रासन ज्या झाडाखाली मांडलेलं होतं. ते झाड म्हणजे पिंपळ वृक्ष होतं. या पिंपळ, ते आधी पिंपळ वृक्ष होतं, परंतु ते नंतर जगामध्ये बोधी वृक्ष या नावाने ते जगविख्यात झालेलं आहे. 40 दिवस त्यांनी वज्रासन मांडलेलं होतं सिद्धार्थ गौतमाने. आणि वैशाख पौर्णिमेला त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली. आणि म्हणून असं म्हटलं जातं की ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाला बोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्ती झाली पिंपळ झाडाखाली, आणि म्हणून बोधी प्राप्त झाली म्हणून ते पिंपळाच्या झाडाला तेव्हापासूनच बोधी वृक्ष या नावानं त्याची पूजन केल्या जात असतं, त्याचं वंदन केल्या जात असतं. आधी ते पिंपळ या नावानंच प्रसिद्ध होतं, परंतु त्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी बोधी म्हणजे काय, संबोधी म्हणजे काय, तर ज्ञान प्राप्ती केली. आणि तेव्हापासून ते पिंपळाचं झाड बोधी वृक्ष या नावानं जगात विश्ववंदनीय पूजनीय ठरलेलं आहे. आणि ज्या झाडाखाली 40 दिवसामध्ये त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केली, स्वतः तथागत भगवान बुद्धांनी त्या पठमंग बोधी पल्लखंग म्हणजे एकटक ते बोधी वृक्षाकडे म्हणजे डोळ्याची पापणी न हलवता ते एकटक बोधी वृक्षाकडे बघत राहिले. बुद्धाने स्वतः सम्यक संबोधी प्राप्तीनंतर त्या बोधी वृक्षाला हात जोडले म्हणजे त्यांनी अंजली मुद्रा केली, म्हणजे दोन्ही हात जोडून बोधी वृक्षाचे, पिंपळ वृक्षाविषयी
कृतज्ञता व्यक्त केली. बोधी राजा नमस्तुते. बोधी वृक्षाला स्वतः बुद्धाने वंदन केलं की या बोधी वृक्षाने 40 दिवस मला सहाय्य केलं. आणि त्यांच्याविषयी, झाडाविषयी, बोधिवृक्षाविषयी, पिंपळ वृक्षाविषयी बुद्धाने कृतज्ञता मानली. आणि सर्वप्रथम जगामध्ये वृक्षाला म्हणजे वृक्षाला वंदन करणारा व्यक्ती जर कोण असेल तर तो तथागत सम्यक संबुद्ध आहे. बुद्धाने त्या झाडाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. बोधिवृक्षाला अंजली मुद्रा करून दोन्ही हात जोडले आणि तेव्हापासून सर्व बौद्ध राष्ट्रामध्ये बोधिवृक्षाची पूजा केली जातात. भिक्खू संघही त्या बोधिवृक्षाला चंक्रमण करतात, प्रदक्षिणा मारतात आणि त्या बोधिवृक्षाला बुद्धाचं रूप, बोधिराजाचं रूप म्हणून त्याचं प्रतिबिंब म्हणून त्या झाडाची पूजा करत असतात. तर ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा ज्या दिवशी जन्म झाला आणि ज्या दिवशी ज्ञान प्राप्ती झाली तर त्याच दिवशी म्हणजे लुंबिनीच्या वनामध्ये वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म ज्या वैशाख पौर्णिमेला झाला त्याच वैशाख पौर्णिमेला बोधिवृक्षाचा सुद्धा जन्म झाला. म्हणजे आधी ते पिंपळाचं झाड होतं परंतु ते नंतर बोधिवृक्ष म्हणून ओळखल्या जाऊ लागलं. म्हणजे बोधिवृक्षाचा जन्म सुद्धा हे वैशाख पौर्णिमेलाच झालेला आहे. आपल्याला माहित आहे की भगवान बुद्धांनी 25 वर्षावा श्रावस्तीच्या जेतवनामध्ये केले. त्यावेळी लोक त्या ठिकाणी बुद्धाला भेटायला यायचे जेतवनामध्ये. पण भगवान बुद्ध धम्मचारिकेला प्रचाराला जायचे तर त्यावेळी लोक नाराज व्हायचे. आणि त्यावेळी मग तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की हे आनंदा, आपण बोधगयाला जावं आणि त्या ठिकाणचं जे बोधिवृक्ष आहे, पिंपळ वृक्ष आहे, ते बोधगयावरून श्रावस्तीच्या जेतवनामध्ये त्याची लागवड करावी. तर स्वतः आनंदाने बुद्धाच्या विनंतीनुसार, बुद्धाची अनुमती घेऊन स्वतः आनंद बोधगयेला येतात आणि त्या ठिकाणून ते बोधिवृक्षाचं, पिंपळाचं झाड नेऊन बोधगयेवरून ते श्रावस्तीच्या जेतवनामध्ये लावतात. आजही ते झाड तुम्हाला जेतवनामध्ये पाहायला मिळेल. त्याला लोक आनंद बोधी वृक्ष असं, महाबोधी वृक्ष म्हणून ते आजही ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून बोधिवृक्षाचं, पिंपळ वृक्षाचं एक बौद्ध धर्मामध्ये विशेष महत्व आहे. जगात सर्वात जास्त कोणत्या वृक्षाची पूजा केली जाते तर जगात सर्वात जास्त बोधिवृक्षाची, पिंपळ वृक्षाची पूजा केली जाते. जेवढे काही बौद्ध राष्ट्र आहे ते बुद्धासोबतच बुद्ध विहाराच्या समोर बुद्ध वृक्षाची लागवड करून त्या बोधिवृक्षाची बुद्धासोबत पूजा करतात. कारण ते बुद्धाचं रूप आहे. बुद्धाचं रूप, बुद्ध रूप म्हणून बोधिराजा म्हणून त्यांची पूजन केल्या जाते. कारण हे जे बोधिवृक्ष आहे, हा पिंपळ वृक्ष आहे, बुद्धाच्या बुद्धत्व प्राप्तीचे साक्षीदार असलेले ते वृक्ष आहे. बोधिवृक्ष, पिंपळ वृक्ष म्हणून त्याला एक विशेष महत्व आहे. सम्राट अशोकांनी जेव्हा 84,000 महास्तूप आणि 84,000 महाविहार उभारले होते तर त्याच्यावर 84,000 बोधिवृक्षाचं शिल्प ते त्याच्यावर कोरलेलं होतं. म्हणजे 84,000 स्तूप आणि 84,000 महाविहार, महास्तूपांवर सम्राट अशोकांनी ते बोधिवृक्षाचं वज्रासन, ते बोधिवृक्षाचं शिल्प आपल्या स्तूपांवर कोरलेलं होतं. आजही सांचीच्या स्तूपावर, भरूचच्या स्तूपावर, सन्नतीच्या स्तूपावर आपल्याला ते पाहायला मिळेल. अत्यंत महत्वाचं बोधिवृक्षाचं शिल्प आपल्याला पवनी इथे प्राप्त झालेलं आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात पवनीला ते शिल्प सध्याला मुंबईच्या शिवाजी संग्रहालयामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे बोधिवृक्ष आहे आणि त्याच्या सभोवताला वज्रासन आहे आणि ते कंपाऊंड केलेलं आहे. इतकं सुंदर बोधिवृक्षाचं शिल्प पवनी भंडाऱ्याच्या बौद्ध स्तूपामध्ये, त्या जगन्नाथ टेकडीमध्ये प्राप्त झालेलं आहे. तर सर्व 84,000 महास्तूपांवर सम्राट अशोकांनी बोधिवृक्षाचं शिल्पांकन, वज्रासनाचं शिल्पांकन कोरलेलं होतं. स्वतः सम्राट अशोक सुद्धा बुद्धाप्रमाणे आणि स्वतः सम्राट अशोकांच्या महाराण्या म्हणजे त्या बोधिवृक्षाला स्वतः सम्राट अशोक आणि त्यांच्या महाराण्या आणि त्यांची प्रजा वंदन करताना आपण महास्तूपांच्या जसं सन्नती आणि अमरावतीच्या शिल्पकलेमध्ये आपण पाहत असतो किंवा सांचीच्या स्तूपांवर सुद्धा. तर असा म्हणजे जगामध्ये स्वतः बुद्धाने त्या बोधिवृक्षाचं वंदन केलं, तो पूजनीय ठरला आणि तेव्हापासून जगभरामध्ये हा बोधिवृक्ष, पिंपळ वृक्ष विश्ववंदनीय ठरला, पूजनीय ठरला. बुद्धाचं रूप म्हणून लोक त्यांची पूजन करतात. आणि जेव्हा सम्राट अशोकांनी
या संपूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये 84,000 महाविहार महास्तूप उभारले होते. तर 84,000 महास्तूप महाविहाराच्या जवळ सम्राट अशोकांनी 84,000 बोधी वृक्ष 84,000 महाविहार महास्तूपांपाशी लावलेली होती. एकाच वेळी 84,000 बोधी वृक्ष पिंपळ वृक्ष लावणारा राजा म्हणजे महान सम्राट अशोक. आपल्याला फक्त एवढंच आहे की माहित आहे की सम्राट अशोकाने फक्त श्रीलंकेलाच बोधी वृक्षाची लागवड केली, परंतु नाही, सम्राट अशोकाने जिथे जिथे 84,000 महाविहार महास्तूप उभारले त्या महास्तूपाच्या जवळ महाविहाराच्या जवळ बुद्ध लेण्यांच्या जवळ त्यांनी 84,000 बोधी वृक्ष लावलेले होते, पिंपळ वृक्ष लावलेले होते, कारण ते बुद्ध रूपाचं प्रतीक होतं. एवढंच नाही तर सम्राट अशोकांनी महामार्गांवर रस्त्यांवर सुद्धा बोधी वृक्ष पिंपळाची लागवड केली होती. हे सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये आपल्याला दिसतं. कारण भिक्खू लोक रस्त्यानं जातात, त्यांच्या पायांना दुखापत होऊ नये, ऊन लागू नये आणि ते सावलीनं जावे. लोकांच्या म्हणजे बौद्ध भिक्खूंनी वाटेमध्ये त्यांना थंडगार सावली मिळावी, रस्त्यानं चालणाऱ्या प्रजेला सुद्धा सावली मिळावी, ते झाडाखाली विश्रांती करावे. भिक्खू संघाच्या हिता सुखाकरिता आणि सावली करता प्रजेकरिता सम्राट अशोकांनी वडासोबतच पिंपळासोबतच आणि अनेक वृक्षासोबतच त्यांनी महामार्गावर वृक्षारोपण सुद्धा केलेलं होतं. काही झाडं भारतात नसली तर सम्राट अशोकांनी बाहेर देशातून झाडं आणून लावलेली सुद्धा आपल्याला अभिलेखांमध्ये ऐकायला मिळतं. तर सम्राट अशोकांनी बोधी वृक्षाचा किती आदर केला हे आपल्याला दिसतं. म्हणून झाडाचं किती एक महत्व आहे. आज मोदीनं संपूर्ण जंगल, ताडोबा सारखं जंगल असेल किंवा विंध्याचल सारखे अरावली सारखं जंगल जे राजस्थान मधलं आहे, तर असं अरावली सारखं आणि ताडोबा सारखे जंगल आज अडाणी अंबानीला मोदीनं विकून टाकले आहे. जंगल सफा होत आहे आणि हे जंगल आणि जंगलातली खनिज संपत्ती आज मोदीनं अडाणी अंबानीला विकून टाकला आहे आणि झाडांची आज कत्तल होत आहे आणि म्हणून उष्णतेचा पारा वाढत आहे. भिक्खू लोक जंगलात राहायचे, पहाडात राहायचे, पण झाडं तोडायचे नाही. भिक्खू लोक जंगलात राहायचे, वृक्षाखाली वर्षावास करायचे, झाडाखाली वर्षावास करायचे, पण झाडाची कत्तल करत नव्हते. परंतु आज मात्र कत्तल होताना दिसत आहे. सगळी जंगल, झाडं, वृक्ष अडाणी अंबानीला विकून टाकलेले आहे. सम्राट अशोकांनी इतकंच नाही तर आपली मुलगी जी संघमित्रा आहे हिला सोन्याच्या कुंडीमध्ये बोधगयेची बोधी वृक्षाची शाखा सम्राट अशोकांनी म्हणजे संघमित्रा नावाच्या सम्राट अशोकांच्या मुलीने श्रीलंकेची प्राचीन राजधानी अनुराधपूर या ठिकाणी लावलेली आहे. आजही तो बोधी वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून बोधी वृक्ष जेव्हा संघमित्रा आणि महामहिंद्र श्रीलंकेला जातात तर ते सर्वप्रथम बोधी वृक्षाची लावण करूनच ते आपल्या बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराला श्रीलंकेला प्रचार प्रसार करत असतात. सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका म्हणजे बुद्ध धम्ममय लंका होय, रावणाची लंका नाही. तर आज ज्या बोधी वृक्षाला आपण जे महाबोधी महाविहार आहे, जे आमचे 84,000 बुद्ध विहार ब्राह्मणांनी चोरले आहे, त्याच्यावर कब्जा केलेला आहे, तर त्या महाबोधी महाविहाराच्या मागे जो बोधगयेला जो बोधी वृक्ष आहे, हा बोधी वृक्ष म्हणजे एकूण 5वी शाखा आहे. त्या बोधी वृक्षाला रागातून द्वेषातून बुद्धाने ज्ञान प्राप्ती केली म्हणून रागातून द्वेषातून अनेक ब्राह्मण राजांनी त्या बोधी वृक्षाला जाळलेलं होतं. आणि म्हणून नालंदा विद्यापीठ ज्या शशांक नावाच्या बंगाली ब्राह्मण राजांनी नालंदा विद्यापीठ जाळलं होतं, त्याच शशांक नावाच्या बंगाली ब्राह्मण राजांनी बोधगयेतील बोधी वृक्ष जाळलेलं होतं. बौद्ध साहित्यामध्ये तिष्यरक्षिता राणीने सुद्धा बोधी वृक्ष जाळलं. अनेकदा ते बोधी वृक्ष जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. म्हणून आज जे तुम्ही बोधी वृक्ष महाबोधी बोधगयेलाचे बोधी वृक्ष बघता ते 5वी शाखा आहे. स्वतः सर अलेक्झांडर कनिंघम यांनी संघमित्रेचाच तो बोधी वृक्ष श्रीलंकेवरून मागून घेतला आणि आज त्या बोधगयेला लावलेला आहे. ती त्याचीच उपशाखा आहे बोधी वृक्षाची. आणि म्हणून सर अलेक्झांडर कनिंघमचं खूप योगदान आहे की त्यांनी महाबोधी महाविहार सुद्धा जगासमोर आणलं आणि बोधी वृक्ष सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी लावलेला आहे. आणि म्हणून सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये सम्राट अशोकांनी
तुम्ही साची आणि भरूचच्या स्तूपावर पाहू शकता की ज्या सिद्धार्थ गौतमाने सम्यक संबोधी बुद्धत्व प्राप्ती केली होती पिंपळ वृक्षाखाली, तर त्या पिंपळ बोधी वृक्षाला स्वतः सम्राट अशोकांनी त्यांच्या कालखंडामध्ये हिऱ्याचं कंपाऊंड म्हणजे हिऱ्याचं सिंहासन बांधलेलं होतं. ते तुम्हाला साचीच्या स्तूपावर पाहायला मिळेल. म्हणजे बोधी वृक्षाच्या सभोवताल जे वज्रासन होतं, त्या वज्रासनाच्या सभोवताल, त्या बोधी वृक्षाच्या सभोवताल कठडा बांधून हिऱ्याचं सिंहासन स्वतः सम्राट अशोकांनी निर्माण केलेलं होतं. आणि त्यांनी त्या बोधी वृक्षाचं, पिंपळ बोधी वृक्षाचं संरक्षण केलं, जतन केलं. त्यांच्यासाठी पहारेकरी सुद्धा सम्राट अशोकांनी केलेले होते. म्हणून सम्राट अशोकांनी जे 84,000 जे काही बौद्ध लेण्या आहे, म्हणजे बौद्ध विहार आहे, महाविहार आणि महास्तूप, त्यांच्या सभोवताल त्यांच्यावर सुद्धा बोधी वृक्षाचं शिल्प काढलेलं होतं. अशा प्रकारे सम्राट अशोकांनी या जेव्हा महामार्ग निर्माण झाले, तर त्या महामार्गावर सुद्धा मोठी मोठी रात्रंदिवस ऑक्सिजन देणारी बोधी वृक्षाची, पिंपळ वृक्षाची झाडं सम्राट अशोकांनी अशी झाडं महामार्गांवर, रस्त्यांवर सुद्धा त्याची लागवड केलेली होती. एवढं झाडाचं महत्व सम्राट अशोकांना होतं. दुसरी गोष्ट, हे पिंपळ वृक्ष एक औषधी गुण म्हणून सुद्धा भगवान बुद्धाने विनय पिटकामध्ये सांगितलेलं आहे. तर आजही आपल्या भारतामध्ये पिंपळाच्या झाडावरून अनेक गावांची, नगरांची, शहरांची नावं आहे. जसं उत्तर प्रदेशामध्ये जे प्राचीन काळामध्ये कपिलवस्तू या नावानं ओळखल्या जात होतं, पण त्या कपिलवस्तूला आता पिपर हवा म्हणून ओळखल्या जातं. पिपर हवा म्हणजे काय, पिंपळ हवा. आणि दुसरी गोष्ट, आजही बिहार राज्यामध्ये पिपरिया असेल, पिपली वन असेल किंवा पिपर हवा असेल, तर असे नावं आपल्याला दिसतात. आजही आपल्या संपूर्ण भारतामध्ये जर बघितलं आणि खास करून महाराष्ट्रात बघितलं, तर पिंपळगाव, पिंपळनेर, पिंपळगाव राजा असे गावं तुम्हाला सापडेल. किंवा पुणे जवळ असलेलं पिंपरी चिंचवड, म्हणजे एकेकाळी त्या ठिकाणी पिंपळ, चिंच आणि वडाचं झाड असेल एकाच ठिकाणी, म्हणून त्याला पिंपरी चिंचवड असं नाव पडलेलं आहे. म्हणजे हे पिंपळगाव, पिंपळनेर असे खूप सारे गावं सुद्धा आपल्याला भारतामध्ये दिसतात. आणि आपल्याला माहित आहे की या भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कार हा दुसरा तिसरा काही नसून बोधी वृक्षाचं म्हणजे पिंपळ वृक्षाचं एक सोन्याचं पान असते आणि त्याच्यावर 24 ताऱ्याचं धम्म अशोक चक्र असते काढलेलं. तर पिंपळाच्या सोन्याचं पान म्हणजेच भारतरत्न पुरस्कार होय, सिम्बॉल होय. आणि आपल्याला माहित आहे की बिहार राज्याचं जे बिहार टुरिझमचं जे सिम्बॉल आहे ते सुद्धा बोधी वृक्षच आहे. आणि म्हणून आज भारतामध्ये प्रतिक्रांतीच्या नंतर बुद्धाने त्या झाडाखाली, पिंपळ वृक्षाखाली सम्यक संबोधी प्राप्त केली, बुद्धत्व प्राप्त केली, ज्ञान प्राप्त केलं. म्हणून आज त्या बोधी वृक्षाची, पिंपळ वृक्षाची बदनामी सुद्धा काही ब्राह्मण लोक करतात. बुद्धाने कधीही कुठल्याही झाडांमध्ये भेदभाव केलेला नाही. वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे. तर या बोधी वृक्षाचं एक विशेष मत आहे. आजही ब्राह्मण लोक काय म्हणतात की त्या बोधी वृक्षाचं झाडे मुंज असते, अपशकुन असते, ते घराच्या दारासमोर लावू नये, त्याला बघू नये, त्या झाडाकडे पाहू नये आणि बघून सुद्धा न बघल्यासारखं करावं, ते अपशकुन असते. पिंपळाच्या झाडावर भूत राहते, परंतु ते म्हणजे भूताचं रूप म्हणून बोधी वृक्ष, पिंपळ वृक्षाची बदनामी ब्राह्मणांनी भारतामध्ये केलेली आहे. आणि आजही हिंदू लोक ती बदनामी खरी मानतात, कारण ते बुद्धाचं, ते भूताचं रूप मानतात पिंपळाचं वृक्ष, परंतु ते बुद्ध रूप आहे. म्हणजे त्या पिंपळाच्या झाडावर भूत राहतात, पण बुद्ध राहतो, बुद्धाने ज्ञान प्राप्त केली, ते बुद्धाचं रूप आहे असं सांगितलं जात नाही. म्हणजे पिंपळाच्या झाडावर भूत राहते. इकडे एक जुन्नर, शिवनेरी, पुणे जिल्ह्यामध्ये एक लेणी आहे, त्या बुद्ध लेणीला भूत लेणी म्हणून ब्राह्मणांनी अपप्रचार केलेला आहे. म्हणजे ते आहे बुद्ध लेणी, पण तिला भूत लेणी म्हणून प्रचारित केलेलं आहे. तर तशाच पद्धतीनं हे बुद्धाचं रूप हे बोधी वृक्ष आहे, पण त्या झाडावर भूत राहते, परंतु बुद्ध त्या झाडाखाली राहत होते, त्यांनी ज्ञान प्राप्ती केली, हे मात्र ब्राह्मण सांगत नाही. जाणीवपूर्वक त्या झाडाची बदनामी केल्या जाते. तर भगवान बुद्धांनी, आपल्याला माहित आहे की 6 वर्ष, आज ज्या ज्येष्ठ पौर्णिमेचं महत्व आहे की 6 वर्षानंतर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी अधिकार वाढीने ते करून पाहावं म्हणून
काहीतरी सत्याचा मार्ग सापडेल म्हणून त्यांनी 6 वर्ष डुंगेसरीला उर्वेला वनामध्ये 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली, वैराग्याची कसोटी लावली आणि त्यांनी कमी कमी अन्न करत करत अन्नाचा एक एक दाना करत त्यांनी 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली आणि त्यांचं शरीर पाठीला पोट आणि पोटाला पाठ. आपण गांधार अफगाणिस्तानमध्ये ते बुद्धाची मूर्ती सापडलेली आहे की बुद्धाचं शरीर कसं झालेलं होतं. तर बुद्धाचं मरणासन्न शरीर झालेलं होतं. त्यांना साधं उभंही राहता येत नव्हतं, चालताही येत नव्हतं. ते अशक्त, दुर्बल, कमजोर झाले होते आणि म्हणून ते निरंजना नदीच्या दिशेने निघाले आणि जसे ते निरंजना नदीच्या दिशेने निघाले त्यांनी निरंजना नदीचं पाणी पिले, निरंजना नदीमध्ये त्यांनी आंघोळ केली आणि त्यांना आपला मरण, आपला मृत्यू जवळ दिसत होता. परंतु ते आपल्याला सत्याचा मार्ग, कारण यशोधरेने सांगितलं होतं की असा एक मार्ग शोधून काढा जो जगाच्या हिताचा, सुखाचा, कल्याणाचा असेल. तर त्यांना सत्याचा मार्ग, नवा प्रकाश शोधण्यासाठी नंतर ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि नंतर ते निरंजना नदी पार करून ते एक थंडगार हवेची सावली म्हणून त्या वडाच्या झाडाचा आश्रय घेतला आणि त्या जे बकरोर निवासी गाव म्हणून आहे, आजही सुजातागड, सुजाता घर नावाचं ठिकाण आहे, बकरोर ठिकाण, हे बोधगया निरंजना नदीच्या पलीकडे आहे. तर ते सुजातागड किंवा सुजाता घर म्हणतात त्याला. तर ते सुजाताचं जन्मगाव आहे, त्याचं नाव आहे बकरोर निवास. तर तिची जी एक यादव वंशाची जी सुजाता होती, तर सुजाता त्या काळामध्ये निसर्गाची, झाडाची, वृक्षाची पूजा करत होते, दगडाधोंड्याची नाही. तर सुजाता नावाच्या त्या स्त्रीने त्या वडाच्या झाडाला एक नवस केला होता की मला सावकार धनी पती मिळावा, श्रीमंत पती मिळावा आणि श्रीमंत त्या पतीच्या पोटी म्हणजे मला पहिला मुलगा म्हणून पुत्ररत्न जन्माला यावा असा तिनं संकल्प केला होता. संकल्प करण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्यावेळी तिनं सोन्याच्या पात्रामध्ये आणि चांगली सुगंधित द्रव्य टाकून आणि तिने ते खीर केलेली होती आणि ती सोन्याच्या पात्रामध्ये घेऊन सर्वप्रथम तिने आपल्या पूर्णा किंवा अन्नपूर्णा, जशी आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्णा नावाची नदी आहे, तर ही पूर्णा, अन्नपूर्णा हिला पाठवलं साफसफाई करण्यासाठी. परंतु तिला त्या झाडाखाली मात्र तिनं बघितलं की त्या झाडाखाली एक व्यक्ती ज्यांचं शरीर कृश झालेलं आहे, एकदम अस्थिपंजर झालेला आहे, मरणासन्न झालेला आहे. तर ती पूर्णा सांगत जाते आणि त्यावेळी सुजाता त्या ठिकाणी येते आणि त्यावेळी ते बुद्धच व्हायचे असतात. तर त्यावेळी ते सिद्धार्थ गौतमाला, ती वृक्ष देवता म्हणून त्या सिद्धार्थ गौतमाला खीर देतात आणि सिद्धार्थ गौतम, बोधिसत्व सिद्धार्थ गौतम ते खीर प्राशन करतात. जशी ते खीर प्राशन करतात, सब्बे सत्ता आहार ठित्तिका, सर्व प्राणी मात्र एका आहारावर निर्भर आहे. ते आपल्या शरीराला कायाक्लेश कष्ट देत असतात, तर ते कायाक्लेशाचा मार्ग त्यागत असतात आणि मला जर सम्यक संबोधी प्राप्त करायची असेल, सत्याचा मार्ग शोधायचा असेल, तर मला जिवंत राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी अन्न सेवन केलं पाहिजे आणि म्हणून ते अन्न सेवन करतात. तर त्यांच्यासोबत जे 5 परिव्राजक संन्यासी असतात, तर ते नाराज होतात की सुजाताच्या हातची खीर खाल्ली आणि ते सिद्धार्थ गौतमाला सोडून जात असतात आणि नंतर ते खीर प्राशन करून, सुजाताची खीर प्राशन केल्यामुळे, खीर खाल्ल्यामुळे ते बुद्ध झालेले नाही. त्या ठिकाणी कोणतंही अन्न असतं तर त्या ठिकाणी फक्त अन्नाची गरज होती आणि ते अचानक घटना घडलेली होती, आमंत्रित केलेलं नव्हतं आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाने ते खीर प्राशन केली, त्याचेतवाने झाले आणि नंतर ते सुजाताची खीर बुद्धाच्या सम्यक संबोधीसाठी सहाय्यकारी ठरली, मदत ठरली आणि त्यांनी वज्रासन मानून, गवताच्या 4 पेंड्याचं ते आसन मांडून त्यांनी नंतर सम्यक संबोधी प्राप्त केलेली आहे. केवळ खीर खाऊनच ते सम्यक संबुद्ध झाले नाही, तर 40 दिवस पुरेल इतकं अन्न सुद्धा त्यांनी गोळा केलं होतं. हे आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये वाचत असतो. तर सोन्याच्या पात्रामध्ये त्यांनी ते खीर प्राशन केली होती आणि अशा पद्धतीने सुजाताच्या खिरीच्या भोजनाचं आनंदाकडे भगवान बुद्धांनी वर्णन केलं होतं की आनंदा, ज्या सुजाताची खीर मला बुद्धत्व प्राप्तीसाठी मदतगार ठरली, तर त्या प्रथम भोजनाचं, खीरदाणीचं मी स्तुती करतो आणि चुंदाच्या भोजनाची सुद्धा स्तुती करतो. तर मग सुजाताला अभिवचन देऊन ज्ञानप्राप्ती झाली, तर मी सांगायला असं अभिवचन देऊन बुद्ध त्या उर्वेलामध्ये त्या झाडाखाली पुन्हा जात असतात, बोधिवृक्षाखाली, आणि नंतर सुजाताला वाराणसी शहरामध्ये दिल्या जातं आणि तिच्या पतीचं नाव असतं धनकुबेर श्रेष्ठी.
आणि सुजाताच्याच पोटी यश नावाचा पुत्र जन्माला येतो, जो पुढे जाऊन यश भिक्खू बनत असतो. हा सुजाताचाच पुत्र आहे. तर अशा पद्धतीनं हे सुजाता बौद्ध साहित्यामध्ये बुद्धाच्या 2 उपासिका झालेल्या आहे. सुजाता नावाच्या, खीरदान करणारी सुजाता वेगळी आणि सुदत्त अनाथ पिंडकाची सून ही सुजाता वेगळी, जी 7 भार्या म्हणून सांगितली जाते. तर अशा प्रकारे 2 सुजाता आहे. आपण सुजाता बुद्धाला खीरदान करत आहे हे शिल्प आपण अजिंठाच्या 19 नंबरच्या बुद्धलेणीमध्ये पाहू शकता की सुजाता बुद्धाला खीरदान करत आहे. तर आजही बौद्ध धर्मामध्ये खिरीला एक विशेष महत्व आहे. आपण कोजागिरीला खीर दान करत असतो. म्हणजे 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला कुठल्याही मंगल प्रसंगी किंवा 14 एप्रिल प्रसंगी सुद्धा आपण खीरदान करत असतो. म्हणजे सुजाताने बुद्धाला खीरदान केली तर सुजाता अमर झाली आणि सुजाताची खीरही अमर झाली. तर आजही बौद्ध राष्ट्रामध्ये आपण बुद्ध विहारामध्ये कुठल्याही मंगल प्रसंगी, कुठल्याही बुद्ध पौर्णिमेला शुभ प्रसंगी आपण खिरीचं महत्व प्रसादासाठी म्हणून आपण करत असतो. कारण खिरीचं महत्व बुद्धाने सुद्धा सांगितलेलं होतं आणि म्हणून खीर बौद्ध धर्मामध्ये खीर ही अत्यंत महत्वाची आहे. पण प्रतिक्रांतीच्या नंतर काय झालं की ब्राह्मण हिंदू धर्मामध्ये बुद्धाला ज्या बुद्धत्व प्राप्तीसाठी ते खीर महत्वाची ठरली, वरदान ठरली, तर त्या खिरीमुळे बुद्धाला जीवदान मिळालं. परंतु ब्राह्मण धर्मामध्ये मात्र प्रतिक्रांतीच्या नंतर मृत व्यक्तीच्या नावानं खीर केली जाते. म्हणजे एखाद्या माणसाच्या घरी तेहरवी असेल, दशक्रिया विधी असेल, दसवा असेल, तेहरवी असेल किंवा मृत व्यक्तीच्या नावानं, म्हणजे एखादी व्यक्ती मरण पावली तर त्या व्यक्तीच्या नावानं खीरदान केली जाते किंवा खीर केली जाते. तर हे बघा उलट प्रतिक्रांती, म्हणजे ज्या खिरीला मंगल प्रसंगी आपण खिरीचा एक महत्व आहे, तर ब्राह्मण धर्मामध्ये जाणीवपूर्वक मृत व्यक्तीच्या नावानं खीर केल्या जाते. मृत्यू समयी, तेहरवी समयी, दशक्रिया समयी, दसवा समयी खीर केल्या जाते. तर हे जाणीवपूर्वक केलेलं आपल्याला दिसतं. आणि तसे आपण वाल्मिकी रामायणामध्ये पाहिलं तर जे काही खीरपुत्र आहे, वास्तविक पाहता यांना खीरपुत्रच म्हटलं पाहिजे, जे खिरीपासून पैदा झाले. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, असं वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे. कोणता उल्लेख आहे की दशरथ राजाला 60,000 वर्षाचं वय झालं आणि 60,000 वर्षाचं वय झाल्याच्या नंतर सुद्धा त्याला मुलबाळ झालेलं नव्हतं आणि त्यावेळी त्यांनी पुत्रकामेष्टी नावाचा एक ब्राह्मणांचा यज्ञाचं आयोजन केलं, पुत्रकामेष्टी यज्ञ. आणि त्या पुत्रकामेष्टी यज्ञासाठी दुर्वासा नावाच्या एका ऋषीला बोलावलं आणि त्या दुर्वासा नावाच्या ऋषीनं कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी या दशरथ राजांच्या 3ही राण्यांना एका द्रोणामध्ये, 3ही द्रोणामध्ये त्यांना खीर दिली आणि ते खीर पेल्यामुळे या 3घी जणी गर्भवती राहिल्या. म्हणजे हे खीरपुत्रच आहे, दशरथाचे पुत्र नाही. म्हणजे खीर खाल्ल्याबरोबर कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी या 3ही दशरथांच्या राण्या गर्भवती राहिल्या, म्हणजे ते खीरपुत्रच आहे. आज जर एखाद्या स्त्रीला मुलबाळ होत नसेल तर तिला खीर दिली तर नक्कीच काय ती गर्भवती होईल का? तर एवढी अंधश्रद्धा आपण पाहतो. रामायणामध्ये तर हेही आहे की घोड्यांच्या सगो सुद्धा संभोग दाखवलेला आहे, स्वतः वाल्मिकी रामायणामध्ये लिहिलेला आहे. म्हणून तर ते अशा पद्धतीनं आजही आपण बौद्ध धर्मामध्ये खास करून जी आश्विन पौर्णिमा असते, जिला कोजागिरी पौर्णिमा म्हणत असतो, या कोजागिरीला आपण खीर करत असतो. हिंदू स्त्रिया सुद्धा त्या ठिकाणी खीर करत असतात. जोपर्यंत पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब त्या खिरीमध्ये पडत नाही तोपर्यंत हिंदू स्त्रिया ते ग्रहण करत नाही. तर ही बौद्धांचीच परंपरा आहे रात्रभर जागण्याची, खीर करण्याची. तर ती कोजागिरी कोण कोण जागरण केलं, तर अशा पद्धतीनं सुजाताच्या खिरीचं एक महत्व आहे. तर आज जी ज्येष्ठ पौर्णिमा आहे, तर सुजातानं जी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला, ते बुद्धच व्हायचे आहे, तर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला ज्या झाडाखाली खीरदान केली होती ते झाड होतं वडाचे झाड. त्या वडाच्या झाडाला वटवृक्ष म्हणतात, वडवृक्ष म्हणतात. आणि खास करून पाली धम्मलिपीमध्ये, पाली भाषेमध्ये वडाच्या झाडाला निग्रोध म्हणतात किंवा निग्बोध म्हणतात. म्हणजे पाली धम्मलिपीमध्ये, पाली भाषेमध्ये वडाच्या झाडाला निग्रोध असं म्हणतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या वडाच्या झाडाचं महत्व सुद्धा बौद्ध धर्मामध्ये आहे. आपण फक्त पिंपळाच्या झाडालाच महत्व देतो, पण बुद्धाने कोणत्याही वृक्षांमध्ये, झाडांमध्ये भेदभाव केलेला नाही. बुद्ध हे समतेचे पुरस्कर्ते होते.
बुद्धाने कोणत्याही झाडामध्ये भेदभाव केला नाही. तर आपण कशाला भेदभाव करायचा? तर बुद्धाच्या जीवनामध्ये झाडांना, वृक्षांना एक विशेष स्थान होतं आणि म्हणून सुजाताने जे खीरदान केले होते तर ते वडाच्या झाडाखाली केली होती आणि तिने नवस केला होता. आणि म्हणजे या जगामध्ये पहिल्यांदा आज ज्या हिंदू स्त्रिया ज्या वडाची झाडाची पूजा करतात, तर ही जगामध्ये सर्वप्रथम पूजा जर वडाच्या झाडाची कोणी केली असेल तर सुजातानं. परंतु आता ते ब्राह्मणी पद्धतीने त्या स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करत असतात. मग वडाच्या झाडाचं सुद्धा बौद्ध धर्मामध्ये एक विशेष मत आहे. जेव्हा तथागत सम्यक संबुद्ध बुद्ध झाल्याच्या नंतर 7 वर्षानंतर, म्हणजे बुद्ध झाल्याच्या नंतर राजा शुद्धोधनाच्या विनंतीवरून तथागत सम्यक संबुद्ध 20,000 अर्हत भिक्खू संघासहित सारिपुत्त महामोगलायना सहित 7 वर्षानंतर फाल्गुन पौर्णिमेला कपिलवस्तूला ते येत असतात. तर त्यावेळी राजा शुद्धोधनाने निर्माण केलेलं जे वन असतं, कपिलवस्तूचं वन, त्या वनाचं नाव असतं निग्रोधाराम वन किंवा निग्रोध वन. निग्रोधाराम वन. आता निग्रोध म्हणजे काय? तर वडाच्या झाडाचं भल्ल मोठं वन होतं जे शुद्धोधनाच्या मालकीचं होतं. राजा शुद्धोधन जेव्हा सम्यक संबुद्ध आणि 20,000 भिक्खू हे कपिलवस्तूला कुठे थांबतात? तर ते निग्रोधाराम वनामध्ये, त्या निग्रोध वनामध्ये, म्हणजे वडाच्या झाडाच्या वनामध्ये. आणि हे वडाच्या झाडाचं निग्रोधाराम हे निग्रोध वन राजा शुद्धोधन तथागत बुद्धाला आणि भिक्खू संघाला दान करत असतात, ते निग्रोध वन. आणि बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे की भगवान बुद्धाने 45 वर्षावास जे केले, त्या 45 वर्षावासापैकीचा एक वर्षावास तथागत सम्यक संबुद्धांनी स्वतः कपिलवस्तूला, म्हणजे आपल्या जे बालपण गेलं त्या कपिलवस्तूला निग्रोध वनामध्ये, म्हणजे त्या निग्रोध वनामध्ये राजा शुद्धोधनाने दान केलेल्या त्या निग्रोधाराम या कपिलवस्तूच्या या निग्रोधाराम वनामध्ये तथागत भगवान बुद्ध आपल्या आयुष्यातील एक वर्षावास सुद्धा त्या वडाच्या झाडाखाली, म्हणजे त्या निग्रोध वनामध्ये करत असतात. म्हणजे इतकं निग्रोध म्हणजे वडाच्या झाडाचं महत्व आहे. आणि लक्षात घ्या, ज्यावेळी महाप्रजापती गौतमी स्वतःच्या हाताने कठीण चिवर शिवत असते आणि ते बुद्धाला, भिक्खू संघाला दान करत असते, तर ते कपिलवस्तूच्या निग्रोध वनामध्ये, निग्रोधाराम वनामध्येच करत असतात. आणि याच कपिलवस्तूच्या निग्रोध वन, म्हणजे वडाच्या झाडाच्या वनामध्ये, हे निग्रोध वनामध्ये, या निग्रोधाराम वनामध्ये तथागत सम्यक संबुद्ध या ज्येष्ठ पौर्णिमेला महासमय सुत्ताचा उपदेश सुद्धा तथागत बुद्ध कपिलवस्तूच्या निग्रोध वनामध्ये देत असतात. याच निग्रोध वनामध्ये कपिलवस्तूच्या नंदाची प्रवज्जा सुद्धा या निग्रोध वनामध्येच केली जात असते. नंदची प्रवज्जा, तर हे नंदची प्रवज्जा हे आपल्याला जर चांगल्या पद्धतीने ऐकायचं असेल की नंदाची प्रवज्जा कशी झाली, तो कसा भिक्खू बनला, तर ते महाकवी भिक्खू अश्वघोष आहे. अश्वघोष नावाचे भिक्खू ज्यांनी एक ग्रंथ लिहिला आहे तो म्हणजे सौंदरानंद. त्या सौंदरानंद ग्रंथामध्ये अश्वघोषांच्या ती आपल्याला कहाणी पाहायला मिळेल. तर या नंद नावाच्या भिक्खूंची प्रवज्जा सुद्धा निग्रोध वनात कपिलवस्तूला झालेली आहे. तर कपिलवस्तू 2 ठिकाणी आता मानल्या जातं. एक तिल्लोराकोट कपिलवस्तू म्हणून नेपाळला, आणि एक कपिलवस्तू ज्याला पीपर हवा म्हणतात जे युपी मध्ये आहे, सिद्धार्थनगर जिल्ह्यामध्ये. तर त्या कपिलवस्तूला भगवान बुद्धांच्या ज्या शारीरिक धातू आहे, अस्थी आहे, ज्या विल्यम पेपे यांनी शोधून काढलेल्या आहे, ओरिजिनल बुद्धांच्या अस्थी त्या कपिलवस्तूला ठिकाणी. आणि बौद्ध साहित्यामध्ये थेरगाथा जर वाचली तर या थेरगाथामध्ये जे अर्हत भिक्खू, धुतांगधारी, बुद्धांच्या नंतर धुतांगधारी, आणि बुद्धांकडे जसे 32 लक्षणं होते, तर अर्हत भिक्खू, धुतांगधारी भिक्खू जे महाकाश्यप भिक्खू आहे, जे पहिल्या धम्मसंगीतीचं आयोजन करत असतात, महाकाश्यप भिक्खू, धुतांगधारी, ज्यांच्यामध्ये 7 लक्षणं असतात. तर त्या महाकाश्यप भिक्खू, सारिपुत्त आणि महामोगलायन यांचं जन्मगाव एकच आहे, नालंदा. या 3 रत्नांचा जन्म नालंदालाच झाला, महामोगलायन, महाकाश्यप आणि सारिपुत्त. तर या महाकाश्यपाची थेरगाथामध्ये असा उल्लेख आहे की या महाकाश्यप
अर्हत भिक्खूंची जी प्रवज्जा बुद्धाने कुठे करून दिली, तर ती वडाच्या झाडाखाली म्हणजे निग्रोधाच्या झाडाखाली करून दिली असा थेर गाथांमध्ये उल्लेख आहे. आणि अशा प्रकारे वडाच्या झाडाचं किती एक महत्व आहे. सम्राट अशोकाने सुद्धा नंतर त्यांनी रस्त्यांवर महामार्गांवर अनेक वृक्षांसोबतच वडांच्या झाडांचं सुद्धा लागवड केलेली होते. आपल्याला जे विदिशा संग्रहालय आहे, विदिशा साची जवळ आहे, तर त्या विदिशाला एक सुंदर वडाच्या झाडाचं शिल्प सापडलेलं आहे. ते शिल्प सध्या कलकत्त्याच्या म्युझियम मध्ये ठेवलेलं आहे. इतकं सुंदर वडाच्या झाडाचं शिल्प सम्राट अशोकांनी च्या स्तूपावरचं आहे, ते उदयगिरी लोहांगी पहाडीवरचं, तर ते आपल्याला पाहायला मिळेल. तर आज वडनगर जे ठिकाण आहे म्हणजे गुजरात राज्यामध्ये, आपल्या गुजरात राज्यामध्ये वडनगर असं नावाचं ठिकाण आहे. तर हे वडनगर काय आहे, सम्राट अशोकाने जे 84,000 महास्तूप बांधले होते जम्बूद्वीप भारतामध्ये, त्याच्यापैकीच गुजरात राज्यातील मेहसाणा तालुक्यातील वडनगर नावाचं एक ठिकाण आहे. आणि हे वडनगर स्वतः मोदीचं जन्मगाव आहे. या वडनगरला प्राचीन बौद्ध स्तूप आहे, म्हणजे तिथं वडनगर आहे. या वडनगरचं जुनं नाव आनंदनगर होतं. आजही गुजरात जिल्ह्यामध्ये आनंद नावाचा जिल्हा आहे. तर हे म्हणजे वड म्हणजे या ठिकाणी जे वड म्हणतो, निग्रोध म्हणतो पालीमध्ये, किंवा त्याला आपण बरगद का पेड म्हणतो, किंवा इंग्रजीमध्ये त्याला बनियन ट्री म्हणतो. तर अशा प्रकारे वडनगर नावाचं एक प्राचीन बौद्ध स्थळ आहे. या वडनगर प्राचीन बौद्ध स्थळांची विशेषता म्हणजे ते वडनगर हे काय होतं, तर वडनगर बौद्ध भिक्षुणींचं विद्यापीठ होतं. म्हणजे बौद्ध भिक्षू नाही, त्या ठिकाणी फक्त भिक्षुणी राहायच्या. बौद्ध भिक्षुणींचं महिलांचं विद्यापीठ, गुजरात मधलं पहिलं महिला भिक्षुणी विद्यापीठ म्हणजे वडनगर होय. म्हणजे तिथे वड हा शब्द आलेला आहे. ते प्राचीन स्थळ आहे आणि ते मोदीचं जन्मगाव आहे तसं. आणि तिथं बौद्ध स्तूप आणि बुद्धांच्या मूर्त्या आणि बौद्ध स्तूपांचं त्या ठिकाणी प्राप्ती झालेली आहे त्या वडनगरला. आणि म्हणून हे सम्राट अशोकांनी ते 84,000 जे बुद्ध स्तूप बांधले होते. आणि आपण बिहार राज्यामध्ये नालंदाच्या जवळ बडगाव नावाचं एक ठिकाण आहे. बडगाव म्हणजे काय, बड म्हणजे हिंदीमध्ये बड म्हणतात आणि मराठीमध्ये वड म्हणतात. तर बडगाव हे नालंदाच्या जवळ आहे आणि ते प्राचीन बौद्ध स्थळ आहे बडगाव. म्हणजे तिथे सुद्धा बड हा शब्द आपल्याला दिसतो. आणि आमच्याच वर्धा जिल्ह्यामध्ये वडनेर नावाचं एक गाव आहे, किंवा वडगाव नावाचे अनेक गाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये दिसतात. वड म्हणजे काय, तर निग्रोध वडाचं. आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये वडनेरा आहे, त्याला आता लोक बडनेरा म्हणतात. तिथे म्हणजे वडावरूनच ते वडनेरा झालेला आहे अमरावतीमध्ये. पुण्यामध्ये ते पिंपरी चिंचवड आहे. तर अशा पद्धतीने हे निग्रोध आपण लक्षात ठेवायचं की वडाच्या झाडाचं महत्व बौद्ध धर्मामध्ये होतं. पाली भाषेमध्ये वडाच्या झाडाला निग्रोध म्हणतात. आणि सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये सम्राट अशोकांचा एक भाऊ होता सुसीम. सुसीम हे सम्राट अशोकाच्या भावाचं नाव होतं. तर त्यांना एक पुत्र झाला होता, त्या पुत्राचं नाव होतं निग्रोध. हा निग्रोध भिक्खू बनत असतो. सम्राट अशोकाला जरी मोगलीपुत्र तिस्साने धम्मदीक्षा दिली, मोगलीपुत्र तिस्सा जरी सम्राट अशोकाचे गुरु जरी होते, तरी बुद्ध धम्माची ओळख आणि बुद्ध धम्माची प्रेरणा ज्या भिक्खूंकडून, श्रामणेर भिक्खूंकडून मिळाली, तो म्हणजे निग्रोध नावाचा भिक्खू. आणि हा निग्रोध म्हणजे स्वतः सम्राट अशोकाचा सुसीम नावाच्या भावाचा तो मुलगा होता, म्हणजे सम्राट अशोकाचा पुतण्या होता. त्या पुतण्याचं नाव सुद्धा निग्रोध होतं. त्या निग्रोधाचा जन्म सुद्धा निग्रोध वडाच्या झाडाखाली झाल्यामुळे त्याला निग्रोध असं म्हणतात. आणि हा निग्रोध हा एक भिक्खू होता मौर्य काळातील, सम्राट अशोकाच्या काळातील, ज्यांच्यामुळे बुद्ध धम्माचं सम्राट अशोकाला जाणीव झाली, ओळख करून दिली. नंतर ते मोगलीपुत्र तिस्सांकडून धम्मदीक्षा घेत असतात. तर अशा पद्धतीने भारतामध्ये एक गुजरात राज्यामध्ये वडोदरा नावाचं ठिकाण आहे, ज्याला बडोदरा म्हणतात. आधी जुनं नाव त्याचं बडोदा होतं. आणि कंबोडिया देशामध्ये जगातील सर्वात मोठं प्राचीन महाविहार म्हणजे वट म्हणजे वडाचं झाड, तिथे सुद्धा वट हा शब्द आपल्याला दिसतो. तर बडोदरा आणि बडोदा. बड म्हणजे काय, तर आज म्हणजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी पैशाची मदत केली होती, तर त्या बडोद्याला बाबासाहेबांनी 11 दिवस ड्युटी केली. जातीचा विनाश पुस्तकामध्ये लिहिलेला आहे.
किंवा वेटिंग फॉर ए विजा पुस्तकामध्ये, तर बाबासाहेबांचा किती अपमान झाला 11 दिवस नोकरीमध्ये. तर बाबासाहेब, मी वडाच्या झाडाचं महत्व सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोद्याला असताना त्यांना किरायानं सुद्धा रूम द्यायला कोणी तयार नव्हतं. आणि त्यावेळी रात्रीच्या वेळी ते सोराबजी दोराबजी नाव बदलवून ते पारशी धर्मशाळेमध्ये राहिले. त्यांना माहीत झाले आणि त्यांनी जीवघेणा हल्ला केल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य, त्यांचे सगळ्या वस्तू रात्रीच्या वेळेला फेकून देण्यात आले. आणि त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सयाजी गार्डन, त्या विश्वमित्रा नदीच्या काठी, बडोद्याला एक विश्वमित्रा नदी आहे, सयाजी गार्डन आहे सयाजीराव गायकवाडांचं, तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्रभर त्या ठिकाणी बसले. आणि ते विश्वामित्री नदीच्या काठी ते वडाचं झाड होतं बडोद्याला, ज्याला आता आपण वडोदरा म्हणतो किंवा बडोदरा म्हणतो, त्या वडाच्या झाडाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसले आणि ते रडले की मी एवढा उच्च शिक्षित असून 32 डिग्री असून माझा एवढा अपमान आहे, तर माझा समाज कसा जगत असेल. तर बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले, बाबासाहेबांना रड आला, परंतु बाबासाहेब ठिकाणी त्या वडाच्या झाडाखाली रडतच बसले नाही, त्या संकल्पभूमी बडोद्याला रडतच बसले नाही. त्याने संकल्प केला की मी माझ्या समाजाला अंधारातून उजेडात आणेल आणि गुलामीची कबर बांधेल. तर बाबासाहेबांनी ज्या वडोदऱ्याला जो संकल्प केला तो सुद्धा वडाच्या निग्रोधाच्या झाडाखाली, म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने संकल्प केला सम्यक संबोधी प्राप्तीचा, तो बोध गयेला पिंपर वृक्षाखाली. आणि बाबासाहेबांनी संकल्प केला बडोद्याला समाजाला अंधारातून उजेडात आणण्यासाठी. तर बाबासाहेबांची ती संकल्पभूमी बडोदा, जो संकल्प दिवस म्हणून 23 सप्टेंबरला दीक्षाभूमी सारखा मोठा कार्यक्रम असतो, 23 सप्टेंबरला संकल्पभूमी, संकल्प दिवस बडोदा. आपण दरवर्षी संकल्पभूमीला गेलं पाहिजे. बाबासाहेबांनी त्या वडाच्या झाडाखाली बडोद्याला संकल्प केला होता, ते सुद्धा एक वडाचं झाड होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सगळ्यांना माझं आवाहन आहे आताचपासून की आपण सर्वांनी 23 सप्टेंबरला संकल्प दिवस, संकल्पभूमी बडोद्याला गेलं पाहिजे. खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी असतो आणि आपण त्याच वडाच्या झाडाखाली या 2026ला 23 सप्टेंबरला महापरित्राण पाठ सुद्धा घेणार आहोत, धम्म रॅली सुद्धा काढणार आहोत. सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण 23 सप्टेंबरला येणाऱ्या या वर्षी आपण संकल्पभूमी बडोद्याला यायचं आहे. सयाजी गार्डन मध्ये ज्या वडाच्या झाडाखाली बाबासाहेबांनी संकल्प केला होता ती संकल्पभूमी. तर या वडाच्या झाडाचं एक महत्व बौद्ध धम्मामध्ये खूप आहे. आणि दुसरी गोष्ट, हाच बुद्ध धम्मामध्ये आंब्याच्या झाडाचंही महत्व आहे की ज्या भगवान बुद्धाला आम्रवन आम्रपालीने दान केलं होतं. आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा अशोक वाटिका आहे. बुद्धा म्हणजे सम्राट अशोकांचा मित्र होता, तो धम्मराजा होता श्रीलंकेचा, देवानाम पियतीस. या देवानाम पियतीस श्रीलंकेच्या धम्मराजाने, बौद्ध राजाने श्रीलंकेला अशोक वाटिका निर्माण केली होती. ती अशोक वाटिका आजही श्रीलंकेला आपल्याला पाहायला मिळते, कारण अशोक राजांनी आपल्या मुलांना पाठवलं होतं श्रीलंकेला, म्हणून ते अशोक वाटिकाचं एक स्मृती म्हणून तिथे अशोक वाटिका श्रीलंकेला पाहायला मिळतं. अशोक वृक्षाचं सुद्धा बौद्ध धर्मामध्ये एक महत्व आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मिलिंद कॉलेजची निर्मिती केली त्या अगोदर बोधगयेचं बोधिवृक्ष आणि अशोक वृक्षाचं रोपट्याची लागवड करून त्यांनी मिलिंद कॉलेजला सुरुवात केलेली आपण इतिहासामध्ये ऐकत असतो. आणि अशोकाराम नावाचं महाविहार सुद्धा पाटलीपुत्र पटण्याला होतं, जे सम्राट अशोकांनी निर्माण केलं होतं. ज्या अशोकाराम महाविहारामध्ये तिसरी विश्व धम्म संगीती सुद्धा आयोजन केलेली होती. तर आजही अशोका अष्टमी म्हणून, चैत्र शुक्ल पक्ष अष्टमी, अशोकाष्टमी म्हणून सम्राट अशोकाचा तो जयंती दिवस असतो. आजही ब्राह्मण हिंदू धर्मातील लोक अशोकाचा राग करतात, पण अशोक वृक्षाच्या झाडांच्या फांद्यांची पूजा करतात अशोकाष्टमीला. आणि अशा पद्धतीने ही भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये वृक्षांचं झाडांचं महत्व आहे. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जी पहिली धम्मसंगीती झाली होती, सप्तपर्णी गुफा. सप्तपर्णी म्हणजे काय, 7 पानांचं एकच पान असतं, जे राजगुराला झाले होते. तर किंवा मग आपण महासोन पाखड, आपण ताडोबाच्या जंगलामध्ये रामदिगीला जे झाड आहे, ज्या झाडाखाली भंतेजी थांबतात, ज्ञानज्योती महातेरो, तर ते महासोन पाखड नावाचं झाड आहे. महासोन पाखड, हे महासोन पाखड नावाचे झाड तुम्हाला राजगृहाच्या जंगलामध्ये खूप दिसेल. या महासोन पाखडामध्ये सुद्धा भगवान बुद्धाने
भिक्खू संघाने वास्तव्य केलेलं आहे, वर्षावास केलेला आहे. त्याचंही महत्व, महासोन पाखड नावाच्या झाडाचं सुद्धा महत्व बौद्ध धर्मामध्ये आहे. बोधी वृक्षासोबतच भगवान बुद्धांनी अजपाल वृक्षामध्ये सुद्धा त्यांनी काही दिवस वेळ व्यतीत केलेला आहे, ध्यान केलेलं आहे. बुद्धाच्या काळामध्ये पळसांच्या फुलांचं सुद्धा एक महत्व होतं. पळसांच्या फुलांचा रंग चिवराला दिला जायचा, केसरिया, लाल आणि पिवळ्या पळसाचा. आणि म्हणून आजही आपण अजंठा वेरूळच्या बौद्ध लेण्यांमध्ये बौद्ध भिक्खूने ज्या नैसर्गिक रंग केले होते आणि नैसर्गिक चित्रकला काढली होती तेही आपण पाहत असतो. आणि म्हणून झाडांची वृक्षातोड होऊ नये म्हणूनच सम्राट अशोकाने बुद्ध लेणीची संकल्पना पुढे आणली. झाडांची कत्तल होते, झाडांच्या झोपड्या बांधत असताना झाडं तोडली जातात, म्हणून सम्राट अशोकाने दगडा पहाडामध्ये, पर्वतामध्ये बुद्ध लेणीची संकल्पना समोर आणली, जेणेकरून झाडांची कत्तल होऊ नये. म्हणून बुद्ध लेण्या ह्या टिकाऊ असतात. आणि बुद्ध लेण्या म्हणजे केवळ वर्षावासाचे, ध्यान साधनेचेच ठिकाण नाही, तर बुद्ध लेण्या म्हणजे बौद्ध विद्यापीठ आहे, धम्मप्रचार आणि प्रसाराचे केंद्र होते. तर या भारतामध्ये तर अशा पद्धतीनं बौद्ध धर्मामध्ये बोधी वृक्षाचे एक विशेष महत्व मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हे जे वटपौर्णिमा, ज्या ज्येष्ठ पौर्णिमेला साजरी केल्या जाते, तर महाभारतामध्ये एक पात्र आहे, सावित्री आणि सत्यवानाची कहाणी सांगितल्या जाते. सावित्रीने आपल्या पतीला यमलोकातून, यमराजापासून सोडून आणलं होतं, आपल्या पतीचे प्राण वाचवले होते, पतीला यमराजापासून, यमलोकातून आणलेलं होतं वापस. ही महाभारतातली गोष्ट सांगितल्या जाते. आणि तेव्हापासून हिंदू महिला ते पतीची म्हणजे पती की लंबी उम्र के लिए, म्हणजे पतीच्या आयुष्य वाढीसाठी ते वडाच्या झाडाचं पूजन करतात, दोरा बांधतात, प्रदक्षिणा घालतात, फेऱ्या मारतात. तर हे सत्यवान सावित्रीची जी कहाणी आहे, तर ही कहाणी महाभारतातली कथेतली काल्पनिक कहाणी आहे, पौराणिक कहाणी आहे, ती ऐतिहासिक कहाणी नाही. सत्यवान सावित्रीशी या वटपौर्णिमेचा संबंध दाखवला जातात. तर आपण लक्षात घ्या, या संपूर्ण महाभारत असो, भगवद्गीता असो का रामायण असो, ह्या सर्व कथा धम्मपदाची नक्कल आहे आणि बौद्ध जातक कथांची नक्कल आहे, टू कॉपी पेस्ट आहे. हे मी यापूर्वी सांगितलं आहे. जसं की त्रिपिटकातील ज्या जातक कथा आहे, जातक कथेमध्ये साम कुमार जातक कथा, साम कुमार जातक कथेवरून श्रावण कुमार बाळाची गोष्ट बनवलेली आहे. महाकपी जातक कथा, याच्यावरून राम सेतूची कथा ब्राह्मणांनी रामायणात तयार केलेली आहे. दशरथ जातक कथेवरून रामायण तयार झालेला आहे. घत जातक कथेवरून महाभारत, भगवद्गीता ग्रंथ तयार करण्यात आलेले आहे. वेसंतर जातक कथेवरून सत्यवादी राजा हरिश्चंद्राची कथा तयार करण्यात आलेली आहे. महाविजित राजाच्या कहाणीवरून परीक्षित राजाची कहाणी महाभारतात तयार करण्यात आहे. चित्तसंभूत जातक कथेवरून शंभुकवत कथा रामायणामध्ये तयार करण्यात आली आहे. महाजनक जातक कथेवरून जनक राजाची कहाणी रामायणामध्ये तयार करण्यात आली आहे. आणि शिवी जातकांची सुद्धा चोरी झालेली आहे. तर ही सत्यवान सावित्रीच्या सावित्रीने सत्यवानाचे, आपल्या पतीचे प्राण यमलोकातून, यमराजापासून पतीला वाचवलं, अशी जी कहाणी सांगितली जाते. तर ही सत्यवान सावित्रीची कहाणी दुसरी तिसरी काही नसून जातक कथेमधली उच्छंग जातक कथा आहे. लक्षात घ्या, ही सुद्धा सत्यवान सावित्रीची जी महाभारतातली कहाणी आहे, सत्यवान सावित्रीची ही कहाणी सुद्धा जातक कथेत एक जातक कथा आहे. ती जातक कथा म्हणजे लक्षात घ्या उच्छंग जातक कथा. या उच्छंग जातक कथेवरूनच सत्यवान सावित्रीची कहाणी महाभारतामध्ये टाकलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर त्याची कहाणी कशी आहे? बौद्ध साहित्यामध्ये उच्छंग जातक कथा काय आहे? तर उच्छंग जातक कथा काय आहे की एकदा काय होत असते, एक वाराणसी नावाचं नगर असते. तर त्या वाराणसी नगरामध्ये एक कुटुंब असतं आणि त्या कुटुंबामध्ये एकदा काय असते, एक पती पत्नी असतात. तर ते त्या पती पत्नीमध्ये तिचा म्हणजे जी पत्नी असते, तिचा एक भाऊ, तिला एकुलता एक पुत्र असतो. पती म्हणजे त्या स्त्रीला पती आणि तिला एकुलता एक पुत्र असतो आणि तिचा भाऊ, सख्खा भाऊ सुद्धा तिच्या सोबत राहत असतो तिच्या गावामध्ये. तर एकदा काय होते, त्या स्त्रीचा पती आणि तिचा एकुलता एक पुत्र आणि तिचा एकुलता एक भाऊ हे एकदा आपल्या स्वतःच्या शेतावर काम करायला जात असतात. तर तेवढ्यात काय होत असते, त्या राज्यामध्ये, त्या गावामध्ये चोरी होते आणि चोरीच्या दृष्टिकोनातून
राजांचे जे सैन्य आहे धावत धावत असताना चोर काही सापडत नाही, परंतु त्या स्त्रीचा जो पती आहे, एकुलता एक पुत्र आहे आणि एकुलता एक जो भाऊ आहे, तर हे तिघही जण शेतावर काम करताना त्या राजांच्या पहारेकरांना ते तिघही दिसतात. आता त्या पहारेकरांना सैन्यांना असं वाटते की हेच चोर आहे, आता हे काहीतरी शेतीमध्ये शेती काम करण्याचं नाटक करत आहे, ढोंग करत आहे, हेच चोर आता काहीतरी आपल्याला पाहून शेतीतले काम करत आहे, हेच खरे चोर असतील. म्हणून त्या स्त्रीच्या त्या पतीला, एकुलत्या एक पुत्राला आणि आपल्या एकुलत्या एक भावाला राजा त्याला ते सैन्य त्याला पकडून आणतात चोर समजून. वास्तविक आता ते चोर राहत नाही आणि त्यावेळी राजदरबारामध्ये त्यांना मृत्यूदंड, फाशी देण्याची आज्ञा केली जाते. तेव्हा ती पत्नी त्या राजाच्या राजदरबारामध्ये आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी येत असते. तर त्यावेळी तो राजा म्हणत असते, ठीक आहे, हे तिघ जण ते चोर नसतात, पण त्यांच्यावर तो आरोप केला जातो खोटा. तर त्यावेळी राजा काय म्हणतो, एक पत्नी आपल्या पतीशिवाय कशी जिवंत राहू शकेल? तर त्यावेळी तो राजा काय म्हणतो, मी तुझ्या पतीला सोडवण्यासाठी तयार आहो. बघा, तो राजा काय म्हणतो त्या स्त्रीला. राजदरबारामध्ये ती खूप रडत असते आणि खूप शोक करत असते, विलाप करत असते. तर राजा म्हणते, मी तुझ्या पतीला या तिघांपैकी, म्हणजे तुझा एकुलता एक पुत्र, एकुलता एक भाऊ आणि तुझा पती, या तिघांपैकी तुला कोणाला सोडायचं आहे? तुला म्हणजे कोणाला तरी एकाला मी सोडतो. एकतर तुझ्या पतीला सोडतो, एकतर तुझ्या पुत्राला एकुलत्या एक किंवा तुझ्या भावाला, तिघापैकी मी कोणाला तरी सोडतो, पण एक तर तुझ्या पतीला मी सोडायला तयार आहो या तिघापैकी, राजा असं म्हणतो. तर त्यावेळी ती स्त्री बघा किती प्रज्ञावान असते आणि चतुर्य असते. ते चातुर्यानं काय म्हणते की हे राजा, मी एक स्त्री आहे आणि माझा पती जरी मृत्यू पावला आणि जरी तुम्ही त्यांना मृत्यूची सजा दिली, तर मी एक स्त्री असल्यामुळे मी दुसरं लग्न करू शकते, मला दुसरा पती मिळू शकते. तर दुसऱ्या पतीपासून मला पुत्र सुद्धा प्राप्त होऊ शकते, म्हणजे मला पतीही मिळू शकते आणि त्या दुसरा पती जरी केला म्हणजे पती पुन्हा भेटू शकते मला, आणि त्या दुसऱ्या पतीपासून मला पुन्हा पुत्राची प्राप्ती होऊ शकते. परंतु मला मात्र भाऊ मिळू शकत नाही. पती मिळू शकतो, पुत्र मिळू शकतो, पण भाऊ मिळू शकत नाही. त्यामुळे माझ्या पतीला आणि माझ्या पुत्राला वाचवण्यापेक्षा माझ्या भावाला तुम्ही वाचवा, मला परत करा. तर राजा तिच्या चातुर्याचं, धाडसाचं आणि प्रज्ञेचं एवढं हे स्तुती करतो त्या राजदरबारामध्ये की राजा एवढा खुश होतो आणि तिच्या पतीला, एकुलत्या एक पुत्राला आणि भावाला सुद्धा सोडते. म्हणजे या ठिकाणी केवळ ती आपल्या चातुर्यानं, धाडसानं केवळ आपल्या पतीचेच प्राण वाचवत नाही त्या राजापासून, तर आपल्या प्रिय पुत्राचे, एकुलत्या एक आणि प्रिय भावाचे प्राण वाचवते. तर हीच कहाणी सत्यवान सावित्रीशी महाभारतामध्ये चोरलेली आहे. उच्छंग जातक कथेवरूनच या ठिकाणी ही जी स्त्री आहे केवळ आपल्या पतीचेच प्राणाचं रक्षण करत नाही त्या राजापासून, तर आपल्या पुत्राचं आणि भावाचं सुद्धा रक्षण करते. तर ही उच्छंग जातक कथेवरून सत्यवान सावित्रीची कहाणी महाभारतामध्ये चोरलेली आहे. तर अशा पद्धतीने हे सावित्री, आता हे सावित्री जर नाव पाहिलं तर हे सावित्री नाव श्रावस्ती, सावथी, पालीमध्ये सावथी म्हणतात आणि संस्कृतमध्ये श्रावस्ती म्हणतात. सावथी आणि श्रावस्तीचाच अपभ्रंश म्हणजे सावित्री आहे. आणि श्रावस्ती हे बुद्धाचं किती आवडतं ठिकाण होतं आपल्याला माहित आहे. या श्रावस्ती सावथी शब्दाचाच अपभ्रंश म्हणजे सावित्री झालेला आहे आणि ती पुराण कथेतली सावित्री. पण लोक ज्या सावित्री आहे ना, शेण गोळे खाल्ले, दगड खाल्ले, शेणाचे हात पेनाला लावले आणि स्त्री शिक्षणाचा अधिकार दिला, घराबाहेर पडण्याचा अधिकार दिला, त्या आदर्शवादी सावित्रीला विसरले जिनं शेणाचे हात पेनाला लावले. आणि त्या महाभारतातल्या काल्पनिक कथेतल्या सत्यवान सावित्रीला आज स्त्रिया मानतात, तिच्या नावानं वडाची पूजा करतात, फेरा करतात. ही किती मोठी अंधश्रद्धा आहे. हळदी कुंकू लावतात. तर ज्या सावित्रीबाईनं स्त्री शिक्षणाचं महत्व समजून सांगितलं, स्त्रियांना पहिली मुलीची शाळा काढली, अस्पृश्यांसाठी शाळा काढली, स्त्रियांना घरोघरी जाऊन स्त्री शिक्षणाचा संदेश दिला, त्या स्त्रीचा आदर्श न घेता त्या काल्पनिक महाभारतातल्या सत्यवान सावित्रीचा आदर्श भारतातल्या स्त्रिया घेतात. आजही मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे राम जयंती, कृष्ण जयंती, परशुराम जयंती होते, पण राधा जयंती आणि सीता जयंती तुम्हाला भारतात दिसणार नाही, कारण स्त्रियांचं गौण स्थान आहे.
आणि म्हणून आजही अंधश्रद्धेमध्ये भला आहे बुरा आहे जैसा भी है मेरा पती मेरा देवता है, तो कसाही असो पण माझा पती माझा देवता आहे. म्हणजे बेवडाही असेल मग त्या वडाच्या झाडाला त्या फेऱ्या मारतात 7 जन्मामध्ये हाच पती मिळावा. म्हणजे 7 जन्मामध्ये तो लाता मारणारा असला, बेवडाय असला, दारुडाय असला, निठल्लाय असला तरी 7 जन्मात हाच पती मिळावा. अशा हिंदू ब्राह्मणी स्त्रिया त्या वडाच्या झाडाला फेरा मारतात, सूत्र गुंडाळतात, हळदी कुंकू लावतात आणि पतीच्या आयुष्यासाठी पतीचं आयुष्य वाढावं. पण या भारतामध्ये सर्व जे काही उपास तापास आहे, व्रत वैकल्य आहे, कर्मकांड आहे, आरत्या आहे, पूजा आहे, कर्मकांड आहे, हे सर्व स्त्रियांनाच आहे. म्हणजे एखाद्या पतीनं आपल्या पत्नीचं आयुष्य वाढावं म्हणून त्याने वडाच्या झाडाला फेरा माराव्या, त्याने व्रत वैकल्य करावं, माझ्या पत्नीला लंबी आयुष्य भेटावं, 7 जन्मात मला हीच पत्नी मिळावी, त्याने वडाच्या झाडाला फेरा मारावा. म्हणजे सगळं हिंदू स्त्रियांना ब्राह्मणांनी जसं जसं लिहिलं, म्हणजे ब्राह्मणांचा सल्ला आणि कुणब्यांचा कल्ला असं म्हणतात. म्हणजे ब्राह्मणांचा सल्ला आणि कुणब्याचा कल्ला, म्हणजे त्याला ते ऐकलं, ब्राह्मणानं सांगितलं आणि ऐकलं, ते आजही अंधश्रद्धेमध्ये आहे. सर्व उपास तपास पतीच्याच नावानं, पण उपवास म्हणजे पती मात्र कधी आपल्या पत्नीच्या आयुष्यासाठी उपवास करत नाही, कुठली पूजा करत नाही, व्रत वैकल्य करत नाही, कर्मकांड करत नाही, वडाच्या फेरा मारत नाही. सगळं स्त्रियांना ब्राह्मणांनीच दिलेलं आहे. पायातली वाहन पायातच बरी, स्त्री म्हणजे काय तर भोग वस्तू, स्त्री म्हणजे काय तर नरकाचं द्वार, स्त्री म्हणजे काय तर परक्याचं धन, आणि स्त्री म्हणजे काय म्हणजे शूद्र ढोर पशुनारी सब ताडण के अधिकारी, जे आपण म्हटलेलं आहे. तर मनुस्मृतीमध्ये तर तेच आहे की स्त्रीचा जन्मच पाप आहे. स्त्रीचा जन्म स्त्री म्हणून झाला तर लहानपणी तिनं आपल्या वडिलांच्या कब्जात राहायचं, लग्न झाल्यावर पतीच्या कब्जामध्ये, आणि म्हातारी झाल्यावर मुलाच्या कब्जामध्ये, गुलामीत जन्म, गुलामीत जगणं आणि गुलामीतच मरणं, जे मनुस्मृतीच्या काळा कायद्यानुसार होतं. म्हणून बाबासाहेबांनी ती मनुस्मृती जाळली, महाडला जाळली, आणि खऱ्या अर्थानं तोच स्त्रियांचा स्त्रीमुक्ती दिवस आहे. या ओबीसी स्त्रियांचे आणि या ब्राह्मण स्त्रियांचे खरे पुढारी कैवारी जर कोण असेल, ज्या ओबीसी स्त्रियांनी ब्राह्मण स्त्रियांनी बाबासाहेबांची पूजा करायला पाहिजे, ज्या हिंदू कोड बिल आणि भारतीय संविधानामुळे स्त्रियांना घराबाहेर पडण्याचा अधिकार दिला, आणि आधीच्या स्त्रिया पती मेल्याच्या नंतर जिवंतपणे सती जात होत्या, आज राष्ट्रपती बनत आहे. परंतु महाभारताची शिक्षणच आहे, 5 पांडवा मिळून एकच पत्नी द्रौपदी, आणि आपल्या पत्नीला जुगारात हरणारे 5 पांडव, द्रौपदी नावाच्या स्त्रीला 5 पांडवा मिळून एकच पत्नी, आणि तिलाही ते जुगारामध्ये जुव्यामध्ये हारतात. किंवा 16,108 बायका करणारा, दुसऱ्यांच्या मुलींना घेऊन पळणारा, किंवा पत्नीला जुगारात हरणारा, किंवा दुसऱ्याच्या सांगण्यावरून संशय पकडून आपल्या गर्भवती पत्नीला जंगलात सोडणारा, किंवा तिला अग्निपरीक्षा देणारा, हे आपण काही ब्राह्मणी साहित्यामध्ये पाहत असतो. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती नावाचा काळा कायदा जाळून हिंदू कोड बिल आणि भारतीय संविधान दिलं, आज स्त्रिया घराच्या बाहेर पडत आहे. पण ह्या स्त्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांना विसरलेल्या आहे. म्हणून स्त्रियांनी वडांच्या झाडाची पूजा करण्यापेक्षा, 7 फेरे घालण्यापेक्षा, सूत्र गुंडाळण्यापेक्षा स्त्रियांनी डॉक्टर आंबेडकरांची आणि सावित्रीबाई ज्योतिबांची पूजा करावी. म्हणून खास करून हिंदू स्त्रियांना आणि सर्व बौद्ध स्त्रियांना सुद्धा सांगणं आहे की बाबासाहेबांचं प्रत्येक बौद्ध स्त्रियांनी, प्रत्येक भारतीय नारीने हिंदू कोड बिल बाबासाहेबांचं वाचावं, भारतीय संविधान वाचावं. आणि एक ताराबाई शिंदे यांनी एक ग्रंथ लिहिला, स्त्रियाने तो वाचलाच पाहिजे, स्त्री पुरुष तुलना, किंवा मदर इंडिया नावाचा एक ग्रंथ आपण वाचला पाहिजे. मिस मेयो कॅथरीन, कशा भारतीय स्त्रियांच्या अवस्था होत्या पेशवे ब्राह्मणांच्या काळामध्ये, मिस मेयो कॅथरीनचा मदर इंडिया. आणि म्हणून पांढरे सूत्र झाडाला बांधण्यापेक्षा भगवान बुद्धांच्या 84,000 जीवन सूत्रांचा आचरण करून, म्हणजे वडाच्या झाडाला पांढरा सूत्र दोरा बांधण्यापेक्षा भगवान बुद्धांचे 84,000 जीवन सूत्र आपल्या जीवनामध्ये आचरण करून आपलं मंगल साधलं पाहिजे, हित सुत साधलं पाहिजे. एवढंच मला आजच्या या अनुषंगाने सांगायचं आहे. झाडे लावा, झाडे जगवा, म्हणून भगवान बुद्धांनी झाडांची कत्तल करू नका, हत्या करू नका, हे पहिल्या शिलामध्ये सांगितलेले आहे. वडांची पूजा करण्यापेक्षा वडांची झाडं लावा, जेणेकरून झाडं राहणार नाही तर वडाचे झाडच शिल्लक राहिले नाही तर तुम्ही कुठल्या वडाच्या झाडाची पूजा करा. मी असं ऐकलं आहे की मुंबई, ठाणे आणि पुणे सारख्या शहरामध्ये महिला म्हणजे वटपौर्णिमा आली तर ते कुंडीमध्ये वडाच्या झाडाची फांदी किंवा वडाच्या झाडाला पूजा करतात, फेरा मारतात. म्हणजे इतकी परिस्थिती आली
शहरामध्ये. तर म्हणून या वटपौर्णिमेला वटपूजा न करता एक एक वडाचं झाड ओबीसी स्त्रियांनी लावा, जेणेकरून पाऊस वेळेवर पडेल. आणि वृक्षांना पूजा करण्यापेक्षा वृक्षांचं आदर करा, वृक्ष लावा, झाडे वाचवा, झाडे जगवा, हा संदेश भगवान बुद्धाने आणि सम्राट अशोकाने दिलाय. झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश तथागत बुद्धाने आणि सम्राट अशोकानेच दिलेला होता. आणि त्याचं उदाहरण स्वतः तथागत भगवान बुद्धाने सुद्धा ते जगासमोर आदर्श ठेवलेला आहे. म्हणून आज ही वटपौर्णिमा आहे. या वटपौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांना सदिच्छा देतो की याच वटपौर्णिमेला जे महासमय सूत्राचा उपदेश तथागत भगवान बुद्धाने केला होता, तर या वटपौर्णिमेचे एक विशेष बौद्ध धर्मामध्ये महत्व आहे. बुद्धाने झाडांमध्ये कुठलाही भेदभाव केला नाही, तर आपणही झाडांमध्ये भेदभाव करू नये. प्रत्येक झाड हे ऑक्सिजन देणारच आहे आणि प्रत्येक झाडाविषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. परंतु आज मात्र मोदीनं सर्व जंगलं, पहाड, पर्वत आणि जंगलातील खनिज संपत्ती अडाणी अंबानीला विकून टाकून आज जंगल ओसाड पडत आहे. आदिवासी बांधव ते त्यांच्या जमिनी हस्तगत करताना इथला ब्राह्मणवादी आपल्याला दिसतो. या जंगलांचं वाचवणं म्हणजे ताडोबा जंगल असेल, अरावली जंगल असेल, राजस्थानचं हे वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून झाडं लावा, झाडं जगवा हाच वटपौर्णिमेचा एक संदेश म्हणून या ठिकाणी मी देतो. या ठिकाणी सर्वांना पौर्णिमेच्या सदिच्छा, मंगलकामना करतो, थांबतो. तर वडाच्या झाडाचं इतकं महत्व बौद्ध धर्मामध्ये, सर्वच झाडाचं महत्व बौद्ध धर्मामध्ये आहे. भवतु सर्वमंगल.